मंडळी, जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्यांनी महाराष्ट्रात नवा वाद पेटलाय. ते म्हणाले की ते छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांची भारतावर प्रचंड निष्ठा होती आणि त्यांचे पुत्र होते संभाजी. ज्या औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव औरंगजेबाच्या नावावरून पडलं, त्याच औरंगजेबानं शिवाजींच्या मुलाला पकडलं, त्यांचे दोन्ही डोळे काढले, त्यांच्या शरीराचे तुकडे केले आणि ते कुत्र्यांना खाऊ घातले. आपल्या काही लोकांना पकडून पकडून उकळता त्याला टाकण्यात आलं. आणि अशा वेळेला पुन्हा एका जैन राणीचा उदय झाला. नाव होतं ताराराणी देवी. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्याला पराभूत केलं. एका जैन राणीनं औरंगजेबाला धूळ चारली. हा इतिहास जैन महिलांचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा कायर लोकांचा कधीच नव्हता, असं म्हणत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एक नवा वाद अंगावर ओढावून घेतला. बरं, ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी आणखी काही वादग्रस्त वक्तव्य केलीत. त्यांनी असे काही खळबळजनक दावे केले ज्याची आता मोठी चर्चा रंगली आहे. पण महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या. या त्यांच्या वक्तव्यावरून आता सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. समाज माध्यमांवर या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतात. इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी जैन मुनींच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय. तर संभाजीराजे छत्रपती देखील जैन मुनींच्या विरोधात आक्रमक झाले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया काय आहेत, जैन मुनींनी केलेले सगळे दावे काय आहेत आणि त्यावरून एक नवा वाद कसा पेटलाय, ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी तारा राणी यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी स्वराज्याची सूत्र हाती घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुमारे 7 ते 7.5 वर्ष त्यांनी औरंगजेबाच्या महाकाय मुघल सैन्याशी लढा दिला. तारा राणी यांच्या या प्रखर संघर्षामुळे आणि नेतृत्वामुळे स्वराज्य नष्ट करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न भंगलं आणि मराठा साम्राज्य जिवंत राहिलं. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. महाराणी तारा राणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई तर छत्रपती राजाराम महाराजांच्या त्या पत्नी होत्या. आता एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र महाराणी ताराबाई या जैन समुदायाच्या असल्याचं वक्तव्य केलंय. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मोहम्मद घोरीनं देशावर आक्रमण केलं, त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीनं आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्ष आपल्या देशावर कोणी नजरभर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणं याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यनं पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यास मदत केली, तर औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडून हालहाल करून मारलं. आणि अशा वेळी पुन्हा एका जैन महाराणीचा उदय झाला आणि ती म्हणजे तारा राणी. एका जैन राणीनं बलाढ्य औरंगजेबाला धुळीस मिळवलं. हा पराक्रमी इतिहास आहे जैन महिलांचा. पुढे हे जैन मुनी असंही म्हणाले की मी आज महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त सरकारला निवेदन करतो की एखाद्या व्यक्तीच्या कितीही बायका असू द्या, पण मुलं मात्र 2च होऊ द्या. आणि 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर त्या कुटुंबाच्या सर्व सरकारी सुविधा बंद करा. त्यांच्या मतदानाचा अधिकारही काढून घ्यावा, अशी मागणी जैन मुनींनी केली. त्यांनी असाही दावा केला की आज पूर्ण भारतात जेवढे पण सच्चे मराठी आहेत ते सगळे जैन आहेत. पाटील, चौगुले, सरनाईक, खोत हे सर्वजण जैन धर्म पाळतात. तसंच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं की मराठी भाषेची रचना ही एका जैन आचार्यांनीच केली होती. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आणि पहिला फिल्म स्टुडिओ देखील जैन व्यक्तीने सुरू केल्याचा दावा जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना म्हटलं की मोदीजी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. त्यांनी राम मंदिर निर्माण केलं आणि हिंदूंना मोठी भेट दिली. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा मोदीजी काम करतात, तुम्ही ते करू शकत नाही. तसंच जो व्यक्ती धर्माला विसरतो त्याला भविष्य नसतं, मात्र जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घालण्याची मागणी सुद्धा जैन मुनींनी केली आहे. मंडळी, या सगळ्या जैन मुनींच्या एका वक्तव्यावरून मात्र चांगल्याच वाद पेटलाय. महाराणी ताराबाई या जैन धर्मीय होत्या. या त्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आक्रमक झाले आणि त्यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की महाराणी तारा राणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. असं महापराक्रमी व्यक्ती आपल्या समाजात जन्माला यावेत असं वाटणं साहजिकच आहे. पण त्यांच्याबद्दल वक्तव्य करताना इतिहासाची माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे. जो जैन समाज शांततेसाठी ओळखला जातो त्या समाजातील आचार्यांनी असं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मराठा इतिहासाची मोडतोड करण्याचं एक षडयंत्र सुरू आहे आणि या षडयंत्राचाच एक भाग या जैन मुनींनी होऊ नये. महाराष्ट्र अशी खोट्या पद्धतीची वक्तव्य कधीही सहन करणार नाही.
इतिहास माहिती नसताना जैन मुनींनी समाजाची दिशाभूल करू नये. तसंच महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरमध्ये सुरू केला होता आणि ते जैन नव्हते. बाकी कोल्हापूर किंवा प्रभात फिल्म कंपनीशी जैन व्यक्तींचा काही संबंध असला तरी पहिला फिल्म स्टुडिओ किंवा सिनेसृष्टीचा पाया रचण्याचं काम दादासाहेब फाळकेंकडेच जातं. त्यामुळे आचार्य मुनींनी वादग्रस्त वक्तव्य करण्याआधी हे समजून घेतलं पाहिजे. मंडळी, अशा तीव्र शब्दात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी नयन पद्मसागर यांचा समाचार घेतलाय. तर संभाजी राजे छत्रपती यांनी देखील या प्रकरणी ट्विट करत जैन मुनींना धारेवर धरलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्य रक्षिका, करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांच्याबाबत जैन मुनींनी केलेलं वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तींबाबत खोटे दावे करणं हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नये, असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय. दुसरीकडे समाज माध्यमावर देखील जैन मुनींच्या विरोधात संतापाची लाट उसळली. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागावी अशी मागणी आता होतीये. त्यामुळे या संदर्भात जैन मुनी नयन पद्मसागर आणखी काही बोलणार का, काही प्रत्युत्तर याला देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.